नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। आता मी करा नदी या ठिकाणी आहे। ही महाराष्ट्रातील एक नदी आहे, तुम्ही पाहू शकाल। ह्या नदीला करामाई असंही संबोधलं जातं। पुणे जिल्ह्यातील सासवड, मोरगाव, जेजुरी आणि बारामती हे शहर आहेत ते ह्या नदीच्या काठावर वसलेले आहेत। करा नदी ही नीरा नदीची उपनदी आहे। पुसून ठेवा त्यांचं झालं का? पाणी घ्यायचं। काय नाव आपलं? सुमनताई जगताप। अच्छा, काय सांगाल या नदीविषयी? या नदीविषयी असं की ज्या वेळेस देव भानुबाईला घेऊन आले त्यावेळेस आंघोळीला देव इथे येत होते। माळसाला पहिली आणली त्यावेळेस लग्न होऊन करा नदीच्या इथं आले, इथं स्नान केलं आणि मग देव तिकडे डोंगरावर गेले। हे स्थान म्हणजे महत्वाचं आहे। कराबाईच्या इथं येऊन अभिषेक करणं, आंघोळ करणं, ह्या ठिकाणी यायचं, नंतर कडेपाठाराला आणि मग गडावर जायचं। कुलदैवत आहे जेजुरी आपलं खंडोबा। जसं देवी असते तुळजापूरची देवी आणि खंडोबा हे कुलदैवत महाराष्ट्रीयन, त्याच्यामुळे लोक जेजुरीला, पंढरपूरला तेवढं इथं जेजुरीलाही महत्व आहे। वारी चालली तर कसलं म्हणजे इथं आहा मुआ घ्या सोह मुआ घ्या, प्रेम नगरा वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आणि लग्न झाल्यानंतर नवरा नवरी जागरण गोंधळ घालायचं इथे येऊन स्नान करून अभिषेक करून मग गडावर जाऊन जागरण गोंधळाचे तो कार्यक्रम करूनच घरी मग करतात। माग सरायचं, गुडघ्या बसायचं, डोकं टेकून देवाच्या पाया पडायचं। पाया पडताना सरळ हाताने पाया पडा, लोकांनी सोबत पाया पडा। हा असं असं काय मागायचं मागा देवाला।